होम मिनिस्टरची हेल्प मिनिस्टर, नात्या पलीकडचं नातं च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण पल्लवी परशुराम जाधव या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. कारण त्या हेल्प मिनिस्टर म्हणून कुणाकुणाची हेल्प करतात हे मला जाणून घ्यायचं आहे. या कुटुंबाला आजचा दिवस हा आनंदाचा असं म्हणत रिसॉर्टवरती केलेली धमालसुद्धा आज आपण बघणार आहोत. नमस्कार. 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 उखाणा घेणार. आशीर्वाद घेताना फुलं वेस्ते वाकून परशुरामांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या मान राखून. अरे वा, क्या बात. घ्या. निळे निळे आकाश, चमकते तारे, पल्लवीचं नाव घेतो, लक्षात असून दे सारे. हो 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 हो. कुठलं माहेर? सोलापूर साईडला. सोलापूर साईडला म्हणजे कुठे? खानोटा. किती लांब आहे? तालुका दौंड, जिल्हा पुणे. सोलापूरचा उल्लेख केला, दौंडला गेला, तिथून पुण्याला सॉरी. कुठे? बारामतीच्या साईडला. कुठे आहे हो? बेगोन साईडला जवळच आहे, म्हणजे बारामती पासून जवळ आहे. हो ना. बारामती. या सोलापूरला घेऊन गेल्या, मग पुण्याला घेऊन गेल्या. नाही येणार आम्ही तुमच्या गावी, काळजी करू नका. या चालेल का? येऊ का? या. कोण असतं तिकडे आता? माझे आई वडील येतं. आई बाबा काय करतात? आता काही थकल्यात, वय झाले होय त्यांचं. ना. भाऊ आहे एक. तुमचं बालपण कुठलं? माझं मुंबईतलं. मुंबईत कुठे? माझगाव. माझगावला कुठे? माझगाव वाडी बंदर. मग तिथे आई बाबा काय करायचे? आई आहे, बाबा नाही आहेत. मग आई बाबा करायचे काय तेव्हा? बाबा प्रायव्हेटला होते. आणि किती जणांचं कुटुंब? आम्ही तिघे भाऊ बहीण, हा. एवढं, आणि आई वडील. कसं गेलं बालपण? बालपण चांगलं गेलं एकदम, पण बाबा गेल्यानंतर मग सगळा लोड ताईवरती पडला. आईला पूर्ण मदत ताईने केली. हां. ताई मोठी होती का? हां, ताई मोठी आहे. बरं. आणि तुमच्याकडे कोण कोण होतं? लहान असताना माझा भाऊ आहे एक आणि बहीण एक आहे. आणि आई बाबा करायचे काय? आता आई नाही, मला वडील येतं. वडील. ते शेती करायचे वडील. शेती करा. हो. मग तुम्ही कसे आला मुंबईत? माझी बहीण मावस बहीण आहे ना, इथं मुंबईमध्ये असते. हां यांची आणि यांची ओळख झाली ना, ती गावी यायची ना. हां. इथं असल्यामुळे ते लग्नामध्ये त्यांची ओळख झाली. मग तिकडनं ह्यांनी सांगितलं माझी बहीण आहे लग्नाची. हां. ह्यांना सांगितलं ह्यांच्या बहिणीला. मग लग्न केलं आणि घेऊन आले तुम्ही मुंबईत? हो. तुम्ही काय करता सध्या? सध्या मी बेकार आहे, कारण का जॉब गेला माझा. जॉब गेला. मौली, आपण काय करता? मी घरकामं करते, जेवण. कधीपासून? मला 12 वर्ष झाली जेवणाची कामं करते. जेवण करता? हो, जेवण बनवते. किती जणांकडे जाता तुम्ही की एकाच कुटुंबाकडे? नाही, 4 घरी जाते मी. आता जस्ट मला 2 लागले ते. पहिले 2 होते. 4 पहिले 2. मग आता 2 जे आहेत ते कुठे? तारवडीमध्येच आहे माझे. एक हत्तीबाग मध्ये आहे. किती वाजता दिवस सुरू होतो तुमचा? माझं सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होतं. मग पहिलं कोणाकडे जाता तुम्ही? पहिलं गवसकर. त्यांच्याकडे जाता आणि मग त्यांचं जेवण करता? हो. आणि मग तिकडनं कुठे जाता? नंतर मग पाटील, अरुण पाटील म्हणून. अरुण पाटील म्हणून आहेत, त्यांच्याकडे जाते. त्यांच्याकडे जेवण करता? हो, त्यांच्याकडे पण जेवण बनवते. आणि मग तुमचं जेवण घरातलं कधी करता? माझं करते, मुली करतात मला हेल्प ना, म्हणून मी बाहेर पडते. अच्छा अच्छा. एकटी तर नाही करू शकत एवढं ना. त्यामुळे मुली करतात? मुली करतात माझ्या. ही मोठी मुलगी आहे, हो. हा मुलगा आहे छोटा. अरे वा वा. आणि मग परत येता कधी? मग दुपारी मी 1 वाजता येते. मग घरचं परत मग आवरायचं. आणि मग परत बाहेर जाता? परत संध्याकाळी 5:30 ला परत रुटीन चालू होतं माझं. आणि मग रात्री परत किती वाजता? 9 वाजता घरी येते मी. मग एकाकडे उशीर झाला तरी दुसरीकडे उशीर होणार ना? हा, पण ऍडजस्ट करते मी टायमिंग. करता? मला उशीर व्हायचा असेल तर मग मी सांगते पुढच्याला की मला थोडा टाइम लागेल म्हणून. बरं, प्रत्येकाच्या आवडी किंवा टेस्ट वेगळ्या वेगळ्या असतात, बरोबर? मसाले वेगळे असतात, मसाले वगैरे असतात. पण ते कसं जमवता? माझ्या ह्यानी होईन तेवढं मी करते सगळं. त्यांना जे आवडून ते देते. पण कशी आहेत ती दोन्ही कुटुंब? छान आहेत, खूप छान आहे. सगळे जेवण आहेत ना, मस्त सगळे छान आहेत. हो. मला हेल्प पण भरपूर त्यांनी केली. आता कोरोनामध्ये पण भरपूर केलं. त्या कुटुंबातले किराणा माल हे सगळं भरून दिलं मला त्यांनी. कोणी? राजा गवस आहेत ना, त्यांनी. पगार पण त्यांनी काही हे केलं नाही, तो पण दिला सुट्टीचा त्यांनी. किती मस्त. आणि मला फोन करायचे नेहमी, कसं आहे काय, सासूबाईला बघ, त्यांचं वय झालंय ना आता, घरची हालचाल विचारायचं. हो का? माझे. हा. काय कसं वाटतं, एवढी बायको मेहनत करते, कसं वाटतं तुम्हाला? मी नशिबाने मला अशी बायको मिळाली म्हणून. हो. म्हणजे आता जॉब गेल्याच्या ह्याच्यात तिचा हातभार लागला. म्हणजे कसं, खरंच आहे हो की नाही? ते जॉब गेल्यानंतर कसं मुलं माझे शिक्षण करतात ना, मग त्यांना पैसे पाहिजेत ना, पुढचं शिक्षण होऊ शकत नाही. मग मी कामात त्यांना करते सगळं. नाही नाही, बरोबर आहे. आणि ते सुद्धा प्रयत्न करतायत. हो, करतात. त्यामुळे होईल सगळं व्यवस्थित. सांगतात ते, पण चालले अजून. होईल होईल होईल. नाही, पण हे संकटच असं होतं, त्यामुळे काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार. पण तुमच्याबद्दल काय म्हणतायत, तुम्ही ज्यांच्याकडे जाता ते ऐकायचंय? ऐकायचंय? बघूया काय बोलता. मी दीपा राजेंद्र गवस, माझे मिस्टर.
पल्लवीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ती एकदम प्रामाणिक आहे. मी ऑफिसला गेले की मी काही विसरले किंवा अरे दूध बाहेर ठेवलंय आणि अशा सगळ्या गोष्टींचं मला टेन्शन नसतं, बिलकुल नसतं, कारण मला माहिती आहे पल्लवी जाणार आहे आणि ती सगळी कामं होणार आहेत. एक इन्सिडेंट माझ्या मुलीबद्दल, ती एक 5-6 वर्षाची होती आणि खूप पाऊस पडत होता बाहेर आणि मी थांबले होते ऑफिसमध्ये. तर मी पल्लवीला म्हटलं की अरे तू थांबशील का? तर म्हणाली तिच्या पण छोट्या मुली होत्या, पण माझा नाईलाज होता कारण रिया एकटीच होती तिच्याकडे. तर मला म्हणाली बघते. मी जेव्हा उशिरा घरी आले तेव्हा ती होती तिथे आणि तिचा चेहरा थोडा नरम होता. म्हटलं अगं काय झालं ताई, मला पण थोडंसं तापाची कणकण जाणवते. त्याही परिस्थितीत तिच्या मुलींकडे तिने ऍडजस्ट केलं माझ्यासाठी आणि ती तोपर्यंत थांबली. आणि एक दुसरा इन्सिडेंट सांगायचा म्हणजे डेंग्यू झाला होता मला आणि मी हॉस्पिटलला होती. आता हॉस्पिटलचं जेवण म्हटलं की कसं ते नको वाटतं जेवण. बरं मला डिस्चार्ज दिला, मी घरी आले. घरी आल्यावर एवढी भूक लागली मला की मी काय खाऊ आणि काही बनवलेलं नव्हतं. महिला मी म्हटलं अगं पल्लवी मला खूप भूक लागली आहे. तर म्हणाली 10-15 मिनिटं थांबा ताई. तिने मस्तपैकी झुणका भाकरी केली. म्हणजे मला मी बघा म्हणतात ना त्याच पद्धतीत ते खाल्लं. लिटरली मला ठचका पण लागला ते खाऊन. त्यावेळेला मला सुदाम्याचे पोहे काय असतात ना ते जाणवले. मी परमेश्वरी कृपा काय असते ना ती त्यावेळेला मी अनुभवली. खरोखर म्हणजे आमचं एकदम घरच्यासारखी ती वावरते. कुठेही आम्हाला असं कमी भासून देत नाही. ती खूप म्हणजे व्यवस्थित मेहनती पण आहे. म्हणजे तिचं स्वतःचा ती संसार सांभाळून ती आमच्याकडे येते, पण आमच्याकडे पण ती घरच्यासारखी वावरते. हे आम्हाला आमचं मोठं सौभाग्य आम्ही समजतो. मला सांगा, इतकं भरभरून बोलतायत, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. काय हो, तुम्हाला कसं वाटतंय आता? कारण त्या कुटुंबाची यांच्याबद्दल असलेली ही भावना आहे, बरोबर? ह्याच कुटुंबाने ते तुम्हाला लॉकडाऊन मध्ये रेशन आणि सगळं भरून दिलं होतं. ते हेच कुटुंब आहे. त्या कुटुंबालाही आमचा मनापासून नमस्कार की तुम्ही जसं यांनी तुम्हाला आपलं मानलंय तसा तुम्ही या माऊलीला आपलं मानत आहात आणि त्यामुळे कायम त्यांच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभे राहता. अशा सगळ्या कुटुंबांना मी आदेश बांदेकर नमस्कार करतो. किती बोलत होत्या, एवढं का बोलत होत्या तुमच्याबद्दल त्या? हा आमचा रिलेशनच तसं होतं. काय रिलेशन तसं होतं? हा, एक झुणका भाकर काय करून दिली, केवढं ते नाही, त्यांना आवडायचं, खूप आवडायचं आमच्या इकडे हे मागचं. त्यांनी पण मला खूप समजून घेतलं सगळ्या गोष्टींमध्ये. काय हो, तुम्ही काय बोलणार? बायकोबद्दल काय, तिचा स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगला आहे आणि स्वभाव चांगला आहे. सपोर्ट मिळाला एवढं बोलू शकतो, जास्त नाही. नाही. बरं, तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. तुम्हाला 3 चित्र दाखवणार. 3ही चित्र ओळखली तर आज या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. काय आहे, काय आहे? दागिना कुठला आहे? अंगठी आहे. अंगठी आहे आणि त्याच्यात नवरत्न. नवरत्न. अरे वा, अभिनंदन. काय अचूक उत्तर दिलं. हा दुसरा दागिना बघा, कुठला आहे? तोडे, शिंदेशाही तोडे. अरे अभिनंदन. हा ना एक म्हणजे आंबट प्रकार असतो खायचा आणि तसं नाव आहे त्या दागिन्याला. कुठलं आहे सांगा? आंबटमध्ये 2 येतात ना, कैरी पण येते, चिंच पण येते. म्हणजे चिंच पेटीच असणार ती, चीज पेटी. अभिनंदन, अभिनंदन. मिस्टरांनी तुम्हाला बक्षीस मिळवून दिलेलं आहे. तुम्हाला मिळत आहे लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली सोन्याची नथ. अभिनंदन. मग आता कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. चांगलं वाटतंय. तुमचा आवाज एवढाच असतो का हो कमी? घरी मोठा असतो, बाहेर छोटा. किती असतो साधारणतः? जेणेकरून एवढा आवाज की शेजाऱ्याला पण त्रास होण्यासारखा. वहिनी काय म्हणजे कशामुळे एवढा आवाज? नाही, चिडचिडपणा होतो कधीतरी बाहेर आल्यावरती, असं जरा वेगळं काय दिसलं की. पण ह्या रागावले आहेत, हे तुम्हाला घरी येताना कशावरून कळतं की आता वातावरण जरा बिघडलंय? काय हो? चावलवर आणि चेहऱ्यावरूनच कळतं. चेहऱ्यावरून? कसा करता चेहरा हो? काय ग ताई, तुला कळतं कसं की आज जरा वातावरण गरम आहे? चेहऱ्यावरून कळतं किती रागवले. ते गोसावी फॅमिलीला विचारायला पाहिजे होतं, तिकडे पण अशा चिडतात का म्हणून. काय तिकडे पण अशा चिडता? नाही. तिकडे बरं, हा सगळा राग घरी येऊन काढता, हो ना? बरं ताई,
सांगा वहिनीबद्दल काय बोलणार? वहिनी आमची खूप चांगली आहे, चांगल्या पद्धतीने सांभाळ करते आणि व्यवस्थित घरदार सांभाळते. आणि भाऊ कसा आहे? भाव आहे चांगला पण थोडा नटकेत. हो लहानपणी असाच होता? हो, लहानपणापासून तसाच स्वभाव आहे. मस्ती वगैरे करायचा? भरपूर मस्ती करायचा, अजून पण थोडेफार आहेत तसे, हो ना. पण आता मुलांमुळे जरा कमी झाले. अच्छा आता अच्छा. मुलं जास्ती मस्ती करतात, ते कमी तुम्ही करतात. वहिनीची बाजू घेता की भावाची बाजू घेता? वहिनीची बाजू घेते. का? का तर वहिनी ही सगळं घर सांभाळते, आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं जास्ती वहिनीला सपोर्ट करावा, म्हणजे वहिनी भावाला सपोर्ट करते. अरे वा. मी तिची मावस बहीण आहे. आमचं बालपणामध्ये ती गावाला होती, मी मुंबईला. पण मी मधल्या सुट्टीमध्ये म्हणजे आपली उन्हाळ्याची सुट्टी ही, तर मी गावाला आम्ही एकत्र आमचं गेट टुगेदर तेव्हा व्हायचं. ती पण कधी कधी यायची. स्वभाव खूप म्हणजे प्रेमळ, कष्टाळू, मेहनती आणि लग्नाच्या आधी फक्त 10वी झालेली. त्याच्यानंतर तिने जिद्दीने म्हणजे 12वी झाली पास. पण त्याच्यानंतर ती तरी पण घरकाम ह्याच्यामध्ये ती इंटरेस्टेड आहे. तिला म्हटलं अजून आपण काहीतरी कोर्स करून तू काहीतरी असं हे कर. अजून पण असं काही नाही, आपण शिकण्याचं पण वय असं असतंच. माझी मम्मी मला खूप आवडते. तिने मला शाळेत टाकला. पप्पांनी पण मला खूप सपोर्ट केलं शाळेत जाण्याला. आणि मम्मी मला जिथे कुठे जाणार तिथे मला ती सपोर्ट करते. आई आज एवढं बाहेर काम करते तेव्हा तुम्ही घरी सुद्धा घरची जबाबदारी छान सांभाळता. मम्मी आई बाहेर काम करते तर आम्ही घरात तिला हे करतो. तिने खूप सपोर्ट केला आजपर्यंत. बघितलं केवढं बोलते लेक. तुम्हाला बरं वाटतंय? बरं तुम्हाला विचारतो, तुम्ही दोघे कधी असे सगळ्यांना घेऊन रिसॉर्टवर वगैरे गेले होते का? नाही, यापूर्वी? फर्स्ट टाइम गेली मी. हा, ते पण हिच्यामुळे रिसॉर्ट पाहायला मिळलं. मग काय केलं दिवसभर? फर्स्ट टाइमच गेलतो आम्ही. कशी मजा केली सांगा या खूप रिसॉर्ट? मजा केली. माझं पण फर्स्ट टाइमच एंट्री होती तिकडं. हो. हो, गेम खेळायचे ते सगळं. काय काय कुठले कुठले गेम खेळले? गेम म्हणजे काय ते बंदूक मारायची. बंदूक मारली म्हणजे लोक गोळी मारतात, तुम्ही बंदूकच मारली फेकून? हा, क्रिकेट खेळली. क्रिकेट खेळला? हो. तुम्ही कधी खेळला होता का? क्रिकेट लहानपणी खेळतो. खेळला. पण कसा होता? अख्खा दिवस धमाल मजा? धमाल. छान केलं, छान केलं. खूप मजा. काय मुलांची काय रिॲक्शन? काय बाळा कसं वाटलं? खूप आनंद आहे. काय काय केलं? सर्व खेळलो तिने स्टंट केला ना ते. हो, ॲडव्हेंचर वगैरे सगळं केलं. तू पण मजा केली असतील ना रे? पण असं सांगा मला, सकाळी सकाळी गाडी येते, तुम्हाला घेऊन निघालेली आहे, तो दिवस एकदम वेगळा असेल ना? विसरणारच नाही तो आयुष्यभर. हो. नाही विसरणार. अरे किती मस्त. पहिल्यांदा झालं ना आयुष्यामध्ये कधी. हो की नाही? आता मी गावी असल्यामुळे काही बघण्यात नाही माझ्या ना. नाही पण कसं आहे, झी मराठीने तुमच्या कष्टाचं कौतुक. खूप केलं. हा, एक दिवस आराम. सगळ्यांचा धन्यवाद मनापूर्वक. अरे नाही पण एक दिवस आराम ना पूर्ण. तुम्ही जेवण नाही ना केलं? नाही केलं. सगळ्या टीमचा धन्यवाद. एवढा आम्हाला हे करता तुम्ही, इज्जत देता ते. तुमच्या कामाचं, तुमच्या कष्टाचं कौतुक करू तेवढं थोडं आहे. एक खेळ आहे, या खेळात बघूया. हा छोटा दादा आहे ना, तो आज चित्र काढणार आणि आईला बक्षीस मिळवून देणार का? ते चित्र जर सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला आज आपण झी मराठीकडून बाजूबंद भेट म्हणून मिळवून देणार. बाबा ओळखा. उंदीर. अभिनंदन. तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून हा बाजूबंद. अभिनंदन. अजून काय भविष्यात करण्याची इच्छा आहे सांगा? आता करण्याचं म्हणजे काय, हिचं ते पोलीसचं करायचं ना तिला, मोठीला. मुलीला पोलीस मध्ये पोलीसचं जायचंय? करायचं. हो. अरे वा, तुला पोलीस व्हायचंय? हो मग त्यासाठी अभ्यास करतेस? हो प्रयत्न करतेस? हो चालू आहेत प्रयत्न. चालू आहेत ना? होईल होईल, काळजी म्हणून करू तिने नका. रिसॉर्टवर तो स्टंग केला. ते तिथं ती चढली होती. हा, म्हणून रिसॉर्ट वरती स्टंट केला का? हो, हो. अरे वा. आणि तुम्ही बंदूक मारली ना तेव्हा? तुम्ही काय केलं मग? मी काय बॅट बॉल खेळलो, कॅरम खेळलो. बॉलिंग कोणी केली? बॉलिंग मुलांनी माझ्या. आणि तुम्ही बॅटिंग केली. वहिनी तुम्ही नाही आउट केलं त्यांना? नाही. तुम्ही तेव्हाच आउट केलं वाटतं. हं? बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग कमी करा. राग कमी करणार. आवडेल तुम्हाला? आवडेल. आणि तुम्ही स्वतःच्या स्वभावात कुठला बदल करणार? मी तर काय रागवत नाही. हं. स्वभावामध्ये आता काय काय चेंज करू? सांगा तर. सांगा तुम्ही सांगा. तुम्ही सांगा चला.
राग नाही येत त्यांना, मला येतो जास्त, पण ते कंट्रोल करायला बघतात माझा काहीतरी जोक करून. पण तरी मग तुम्ही आणखी चिडता होय ना. मग आजपासून राग कमी करणं. हो. आणि त्यांनी कुठला बदल केला पाहिजे? त्यांनी बदल काही नाही, आहेतच चांगलं आहे. हो. चला, यापेक्षा वेगळ्या कुठल्याच अपेक्षा नसतात. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? काही चुकलं असेल तर माफ करा मला. हो. माफी मागेल मी. आणि तुम्ही? मी पण माफीच मागेल. कोणाची? आईची. आईची म्हणताना बायकोकडे कशाला बघताय? आईची माफी मागाल ना. आईची मागेल. हां. आणि सासऱ्यांची पण मागेल. का हो? सारखं म्हणजे गावाला येऊ शकत नाही ना त्यांच्याकडे गाठीबिटी. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. त्याकरता. पण जाता, गावी जाता? नाही, आता 3 वर्ष नाही गेले अजून. पण पूर्वी कसे जायचे? सोलापूरला उतरून जायचे का बारामतीला उतरून? नाही, बारामतीहून जवळ पडेल तुम्हाला. नक्की? हो, नक्की नक्की. मला आपलं उगाच फिरवत होता सोलापूर. नाही, सॉरी. नाही हो, काय गंमत कर. छोट्या छोट्या गमती असतात, छोट्या छोट्या गोष्टी, आणि या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच मोठा आनंद दडलेला असतो. या माऊलीला असाच आनंद मिळावा, मोठा आनंद मिळावा, हीच आमची प्रार्थना आहे. हसत राहा, आनंदात राहा. पण अशी कुठली डिश आहे त्याचं सगळे मिळून तुमचं कौतुक करता की हा पदार्थ तुमचा एकदम छान असतो? खीर बनवते मी. खीर. खीर. काय हो, तुम्हाला कुठला आवडतो? खीर आणि ती लाडू पण चांगले करते. कसले? बेसनचे. तुझं काय म्हणणं आहे ताई, तुला काय आवडतं? मला पण खीरच आवडते. खीर आवडते. तुला रे? मला तर खीर आणि ती जी हातची पोळी. पोळी. मावस बहिणीला विचारूया. चला, तुम्हाला काय आवडतं? पुरणपोळी पुरणपोळी मस्त बनवते. आणि नणंदबाईंना विचारूया. झुणका भाकर. काय बघितलं? झुणका भाकर. का मिरचीचा ठसका असतो का त्याच्यात? मस्त लागतं. ठेचा पण छान बनवतो. ठेचा पण? हो. स्वभावात तोच ठेचा आहे का हो? हसत राहा, आनंदात राहा, असं म्हणत क्षण आलेला आहे आता सन्मानाचा. झी मराठीकडून दिवसभराच्या आठवणींचा अल्बम या कुटुंबाला मिळतो आहे. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.